शेवटी उद्या सगळं संपणार. इतके दिवस सुरू असलेलं हे नाटक, हा खेळ, एकमेकांसोबतचं खोटं लग्न, उद्या सगळ्याला पूर्ण विराम मिळेल. उद्या इथून निघून जायचं. सो आपण फायनली आलोच जगप्रसिद्ध तुझ्या आवडीचं वर्ल्ड फेमस राजू चायनीज मध्ये. चायनीज नाही, चायनीज. चायनीज चायनीज फील, यू नो, फील. चायनीज. आपण का आलेलो आहोत राजू चायनीज मध्ये? अरे आपण एकत्र असताना इकडे कधी आलो नाही ना. आणि मी जर तुला इकडे आणलं नसतं ना तर मला पाप लागलं असतं, पाप. आणि मग मी हेच चायनीज घेऊन तुझ्या स्वप्नात आले असते, तुला हॉन्ट केलं असतं. स्वप्नात सुद्धा? बर, अच्छा. सो ये रहा राजू चाइनीज का फेमस मैनचो सूप. मैनचो सूप. ओके, चलो फिर मैनचो सूप खाऊ. आयशा, आपण आज एका बरोबर सूप पिऊया का? कारण की मी त्यानं आपलं प्रेम वाढेल. काय? अच्छा, मी हे घेऊ? नाही. देखा, एक ही बोल में सूप पीने से प्यार बढ़ता है. ओके, तो फिर दो दोस्त एक ही बॉल में सूप पिएंगे. चलो. हाँ, राजू चाइनीज मंचाओ सूप. वाह वाह वाह. वाह वाह वाह. कसं आहे? हाँ, सूप मस्त है, थोड़ा स्पाइसी है. जास्त टेस्ट. एक मिनिट, इथे काय करतोय आपण? फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढायला आलोय. इथे इथे फोटो काढून काय करणार आहे? त्याच्यावर ना विंटेज किंवा दुर्मिळ असं लिहून माझ्या घरात, माझ्या रूम मध्ये फ्रेम करून लावणार आहे. मॅडम तुम्ही खाली बसा आणि सर तुम्ही मागे येऊन उभे राहा. एक सेकंड, आर यू शुअर हे करायचंय आपल्याला? खरोखर असा फोटो काढायचा आहे? अक्षय प्लीज, हे बघ, आजी आजोबांचे, माई अण्णांचे, आई बाबांचे असेच फोटोज अल्बम मध्ये मी पाहिलेत रे. आता हा फोटो त्या अल्बम मध्ये ऍड होणार का नाही मला नाही माहिती.
पण हा फोटो माझ्या आठवणीसाठी काढायचा. प्लीज. हे बघ, मिस्टर अँड मिसेस घाडगेंचा दुर्मिळ फोटो. अरे बघ तू अक्षय, या फोटोची मजा ना सेल्फीला पण येणार नाही. मॅड कम्प्लिटली. ओके मॅडम, तुम्ही इथे बसा, मी तुमच्या मागे उभं राहतो. ओके दादा? हा बसा मॅडम, बसा. आता विंटेज पोज देऊया. सांगा. तू असा हात करून उभा राहा. हा, हसायचं नाही. हा, कंट्रोल. तिसरी पण काढा आता. काय? तर तिसरा पण काढा आता. हा मॅडम, तुम्ही एक काम करा, दोन्ही असं इथे ठेवा याच्यावर. हा, त्यावर तुमच्या हातावर हात. हा, मी तुमच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तुम्ही पुढे बघून स्माइल करा. मी पण अशी स्माइल करतो. हा, आता काढा. ते काय झालंय आपलं हे सकाळपासून? हा, थँक्यू. माई काय ग? माई, हे बघा काय केलंय आम्ही. मी आणि शर्मिष्ठाने मिळून केलंय. माई, हे बघा, इथे तुमचं आणि अण्णांचं नाव आहे, मग आई आणि बाबा, मग काका आणि काकू, इथे हे आणि मी, मध्ये शर्मिष्ठा आणि इथे अमृता आणि अक्षय भाऊजी. छान आहे ना? हो. पण हे का केलेत तुम्ही? माई, ते ना आपल्या मेन डोअर वरती ना नेम प्लेटच नव्हती, मग मी आणि शर्मिष्ठाने मिळून बनवलीये. आपल्या सुखी एकत्र कुटुंबाचं प्रतीक आहे की नाही? हो. पण माई, अक्षय भाऊजी आणि अमृताला आवडेल का हे? नाही, तुम्ही म्हणाला होतात ना की त्यांना आवडेल असं काहीतरी आपण करूया, म्हणून मग मला आणि शर्मिष्ठाला हे सुचलं. तुम्हाला आवडलं माई? खूप छान आहे. मग मी दारावर लावू? हो लाव. आता लगेच? हो लगेच लाव. आले. देवा खंडोबा राया, असंच माझं घर सदैव हस्तखेळत राहू दे. तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत. मी करू मदत? तू का वाईट वाटून घेतोयस? जायचं तर आहेच ना मला. त्याच्यामुळेच तर वाईट वाटतंय ना. खूप सवय झाली ना आपल्याला एकमेकांची. तेच जड जाणार आहे. आपण सॉलिड मिस करणार आहोत एकमेकांना. आता दारावर नॉक न करता मध्येच कोण येणार रूम मध्ये? मला उशा कोण फेकून मारणार? टॉवेल ओला बेडवर कावर टाकलाय म्हणून माझ्यावर कोण चिडणार?
मीच स्मार्ट आहे, मीच जास्त हुशार आहे म्हणून हुशारकी कोण मारणार? माझे प्रोजेक्ट्स कोण पूर्ण करणार? माझे प्रॉब्लेम्स कोण सॉल्व्ह करणार? क्यू 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 क्यूचाच फोन आहे. बोल. हा बोल क्यू. हा आय नो 24 तासच फक्त उरलेत. ऑफकोर्स एक्साइटेड आहे ना मग. अजून सांगितलं नाही पण सांगणार आहे. हो मी त्यांना सांगणार आहे. नाही टेन्शन नाही आलंय मला. डोंट वरी. मी त्यांना तुला घरात एक्सेप्ट करायला लावीन. हो क्यू. आणि अमृता आहे माझ्या बरोबर, तू काळजी करू नकोस. आम्ही करू कन्व्हिन्स त्यांना. ओके. हो फक्त आजची रात्र. हो इथे आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तू माझी बायको म्हणून या घरात कायमची राहणारच आहेस ना, तेव्हा बघ मग. आणि शिवाय तिला घर, रूम, बाल्कनी सगळंच माहितीये. ऐकलंस का? ऐक आधी, ऐकलंस का? ही अमृता काय म्हणते की तुला घर, रूम, गच्ची, बाथरूम सगळंच माहिती आहे. ऑफकोर्स तुझंच आहे. हो आजची रात्र. एक मिनिट थांब. योगही चांगले नाहीयेत. मंगळ वक्री आहे. शनीची सप्तमावर वक्रदृष्टी आहे. काहीतरी मोठी घटना घडणार आहे अक्षयच्या आयुष्यात. अमृता प्रभुणे हिच्याही आयुष्यात एक मोठी घटना घडणार आहे आणि ती धक्कादायक असेल. उद्या सकाळी अभिषेक करणार आहेत म्हणाले गुरुजी, आणि उपाय पण शोधणार आहेत. फक्त आजची रात्र सुखरूप जाऊ दे देवा. गुरुजी म्हणाले ग्रह सुद्धा वाईट आहेत. देवा पण तू आहेस ना आमच्या पाठीशी. ह्यातून सुखरूप बाहेर काढ सगळ्यांना. शेवटी उद्या सगळं संपणार. इतकी
इतके दिवस सुरू असलेलं हे नाटक, हा खेळ, एकमेकांसोबतचं खोटं लग्न, उद्या सगळ्याला पूर्ण विराम मिळेल. उद्या इथून निघून जायचं, अक्षयचा आणि या घराचा निरोप घेऊन कायमचं. बस आजची रात्र संपली ना की येऊ, की उद्या आपण एकमेकांचे होणार आहोत कायमचे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अमृता, हॅपी बर्थडे टू यू. अरे यार, सण आहे यार, माझी आणि अमृताची पहिली होळी आहे. मग साजरी करूया ना मस्त. अक्षय, I love you. भाग्यश्री, भाग्यश्री, अय्या, हे काय? अमृता, अगं बाई, निघालीस टूरवर? काय फटाफट प्लॅनिंग करता तू अक्षय आणि अमृता, करो काय? काय मग कुठे जायचा बेत आहे हा? का माई तुम्हीच दिलंय सरप्राईज पॅकेज? वसुधा, अहो नाही म्हणजे काय निघालीये कुठे स्वारी हा? नाही काकू, अक्षय नाही, मी चालले. अमृता, काय बोलतेस काय तू हे? आणि बॅग कसं तुझ्या बरोबर? माई, साध्या आणि सोप्या शब्दात सांगते, तुम्हा सगळ्यांचा अखेरचा निरोप घेऊन मी माझ्या आईच्या घरी परत जाते. माई काय बोलतेस हे कळतंय तुझं तुला? चल, जीभ लावली टाळ्याला. रोज काहीतरी नवीन असतं ना तुमचं. नाही माई, हे नवीन नाहीये, हे खरं तर जुनंच आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी जे ठरलं होतं, अक्षय हॉस्पिटलमध्ये जेव्हा मरणाशी झुंजत होता,
तेव्हा पुन्हा पक्क झालं होतं. पण प्रत्यक्षात आलं नव्हतं. माई, कियारा परत आली. कियारा परत आली. अरे परमेश्वरा. आणि अक्षयाची बायको म्हणून तिनेच इथे राहिलं पाहिजे. मी नाही. अगं काय बोलतेस तू हे? अगं काय असं कुठे? अण्णा, अण्णा, अहो ही बघा काय बोलते. अण्णा, भाग्यश्री, अहो बाहेर आहे. ही बघा काय बोलते. अगं काय कळतंय का गं तुला? तू काय बोलतेस ते? माई बघितलं संकट आलं.